आणि यानंतरची बातमी महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून। राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात सध्या काहीशी अस्वस्थता आहे आणि याचं कारण आहे जय पवार यांचं एक वक्तव्य। 2029 साली सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री बनावं असं जय पवार यांनी 3 दिवसांपूर्वी म्हटलं। त्यावर आज सुनील तटकरे यांची जी प्रतिक्रिया आली ती फारच सूचक आहे। राजकारणात प्रॅक्टिकल विचार करावा लागतो असं तटकरे म्हणाले। म्हणजे सुनेत्रा पवार यांना मुख्यमंत्री बनलेला आम्हालाही आवडेल असं ते म्हणाले नाहीत। अजित पवारांच्या निधनानंतर एका बाजूला तटकरे आणि प्रफुल्ल पटेल आणि दुसऱ्या बाजूला सुनेत्रा पवार असं चित्र होतं। ते खरं ठरलं का असं म्हणायचं। दुसरी बाब म्हणजे जय पवार जे म्हणाले ते शक्य आहे का हा प्रश्न। अशक्य काहीच नसतं राजकारणात, पण राष्ट्रवादीला स्वबळावर सत्ता आणायची असेल तर त्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागेल आणि रणनीती आखावी लागेल। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाजप सारख्या महाकाय पक्षाचा पराभव करावा लागेल। त्याबद्दल जय पवार यांनी काही विचार केलाय का हे अजूनही स्पष्ट नाहीये। आधी जय पवार काय म्हणाले होते आणि त्यावर सुनील तटकरे आज काय म्हणाले बघूयात। सर्वच बारामतीकरांची एक इच्छा होती की दादांना त्यांनी एकदा मुख्यमंत्री म्हणून बघायला पाहिजे होतं आणि आता वहिनी पण तसे खूप कष्ट घेत आहेत। तर मला वाटते 29 ला वहिनीच उभा राहतील आणि वहिनी आमची सर्वांची आशा आहे की ती जागा वहिनी मुख्यमंत्री म्हणून तिथं घ्यायला पाहिजे। मला विश्वास आहे की पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा वहिनींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातल्या महायुतीच्या सरकारकडून विशेष करून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब, वहिनी यांच्या माध्यमातून अधिक गती मिळवण्यामध्ये, निधी मिळवण्यामध्ये नामदार आदिती यशस्वी होईल। खासदार म्हणून माझा सुद्धा या बाबतीमध्ये सतत पाठपुरावा राहील। जय पवार यांचं वक्तव्य त्यांच्या दृष्टीने ठीक आहे, पण राष्ट्रवादी पक्षाचं सध्याचं वास्तव काय आहे पाहूयात। सुनेत्रा पवार यांना सीएम होण्यासाठी किमान 145 आमदारांची गरज आहे। विद्यमान विधानसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे फक्त 41 आमदार आहेत। पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, बीड, नाशिक या 7 जिल्ह्यांमधून 26 आमदार आहेत। म्हणजे उर्वरित 29 जिल्ह्यांमधना फक्त 15 आमदार आहेत। मुख्यमंत्री पदासाठी राज्याच्या सर्व विभागांमध्ये आमदार निवडून आणणं हे राष्ट्रवादी काँग्रेससाठी गरजेचे आहे। 2004 च्या विधानसभा निवडणुकीत आतापर्यंतच्या सर्वाधिक म्हणजे 71 जागांवर विजय मिळाला। म्हणजे 1999 मध्ये स्थापनेपासून राष्ट्रवादी काँग्रेस एकदाही 100चा आकडा पार नाही करू शकली। 71 पेक्षा आणखी जागा न शरद पवार निवडून आणू शकले ना अजित पवार। विदर्भ, कोकण, मुंबई, ठाण्यात पक्षाचा फारसा प्रभाव नाही। तरुण नेत्यांची फळी अद्याप दिसत नाहीये। अनेक ज्येष्ठ नेते हे 70 ते 75च्या वयोगटातले। राष्ट्रवादी काँग्रेस समोरची प्रमुख आव्हानं कोणती तेही बघूयात। पक्षात बहुतांश मोठ्या पदाचा भार हा मराठा नेत्यांकडे, त्यामुळे हा पक्ष मराठ्यांचा पक्ष आहे ही प्रतिमा या पक्षाबद्दलची कायम आहे। शहरी मतदारांचे प्रश्न हा पक्ष सहसा उचलून धरताना दिसत नाही। ग्रामीण भागावरच या पक्षाचा जास्त प्रभाव आहे। पश्चिम महाराष्ट्र, बीड आणि नाशिक या व्यतिरिक्त आणखी कुठेही राष्ट्रवादी काँग्रेसची मजबूत पकड दिसत नाही। अजित पवारांच्या रूपानं एक आक्रमक, जनतेची कामं करणारा कष्टाळू नेता हरपला अशी भावना आहे। अजित पवारांची पोकळी भरून काढणं सोपं नाहीये। एखादी मोठी आणि लोकप्रिय योजना सुनेत्रा पवार यांना यशस्वी करून दाखवावी लागेल। सुनेत्रा पवार आणि काही ज्येष्ठ नेत्यांमध्ये मतभेद आहेत, ते मिटवणं गरजेचं आहे। सुनेत्रा पवार यांच्या बरोबरीनं लोकप्रियता असलेला नेता राष्ट्रवादीमध्ये नाहीये।
पार्थ पवारांना जनतेचं प्रेम, सन्मान, मतं ही कमवावी लागतील. आणि राजकीय विश्लेषक उमेश घोंगडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या या सगळ्या बाबतींचं कसं विश्लेषण केलंय बघूयात. पुढच्या 3-3.5-4 वर्षामध्ये 105 आमदार म्हणजे आता आहे ते निवडून आणायचे, व्यतिरिक्त 105 आमदार निवडून आणायची क्षमता खरोखरच राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे का? एकतर एकाच्या 2 राष्ट्रवादी झाल्यात, आता अजित पवार हयात नाहीत. अशा परिस्थितीमध्ये सारी संघटना एकत्रित करून ती संघटना बांधून 145चा आकडा पार करायचा झाला तर खरोखरच राष्ट्रवादी काँग्रेसची आजची स्थिती तशी आहे का? हा खरा प्रश्न आहे. स्वप्न अनेक जण पाहू शकतात, संघटना त्यांची आहे, पक्ष त्यांचा आहे आणि महत्त्वाकांक्षासुद्धा त्यांची आहे. मात्र वस्तुस्थिती तशी आहे का? तर खरोखरच जय पवारांचं हे स्वप्न अत्यंत प्रत्यक्षात अत्यंत कठीण असं आहे. म्हणजे काय तर एका कठीण परीक्षेला बसायचं आणि त्यात उत्तीर्ण व्हायचं आव्हान त्यांच्यासमोर आहे. भारतीय जनता पक्षाचं मोठं आव्हान तुम्हाला कल्पना असेल, या निवडणुकीमध्ये नुकत्या गेल्या वर्षी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष 132 पर्यंत त्यांचा आकडा पोहोचला. इतकी प्रचंड क्षमता, इतकी प्रचंड तयारी असताना सुद्धा ते 145 आकडा गाठू शकले नाहीत. यावेळी त्यांचं टार्गेट, भारतीय जनता पक्षाचं स्वतःचं टार्गेट 145 किमान आकडा गाठणं हे निश्चितपणे असेल. 2029चा भाजपचा मुख्यमंत्री हा स्वबळावरचा असेल असा निश्चितपणे त्यांचा प्रयत्न असेल. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षासोबत महायुतीत असेल किंवा स्वतंत्रपणे असेल, राष्ट्रवादी काँग्रेसला 145 आकडा गाठणं आणि जय पवार म्हणतात तसं सुनेत्रा पवारांना मुख्यमंत्री होणं हे केवळ अशक्य आहे